आणि आज आपल्याला हे यश मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आणि म्हणून आपण हा जो जरांगे पाटलांचा लढा आहे तो ताकदीने आपण उभा केला पाहिजे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी प्रतिसाद आपल्याला कमी दिसला, तो दिसता कामा नये। आणि गावात राहणाऱ्या 18 पगड जाती ह्या मराठा बांधवांच्या बंधू आहेत, त्यांनाही या लढ्यामध्ये आपण सहभागी करून घ्यायचं आहे। आणि सर्व समाजांचा 18 अलुते आणि 12 बलुते राहतात, त्या सगळ्यांचा पाठिंबा जरांगे पाटलांना आहे। काही ओबीसीचे आता प्रस्थापित नेते जे आहेत ते चुकीचे आरोप जरांगे पाटलांच्यावर करतात आणि ते आरोप आपण खोडून काढले पाहिजेत। हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण अनेक लोक त्यांच्या विरोधामध्ये उभी केली, जाणून बोलून त्यांच्यावरती आज सुद्धा आपण पाहतो की हे थांबलं पाहिजे। कारण या राजकीय नेत्यांनी नुसतं आपण पाहतो 4 महिने खेळ चालवलेला आहे, पण कुठलीही पार्टी पक्ष जबाबदारी घ्यायला तयार नाही हे आपण या ठिकाणी दिसून आलेलं आहे। आणि कुठल्याही पक्षावर अवलंबून न राहता या ठिकाणी आपण संघटित होणं ही काळाची गरज आहे। आपण जर विस्कटलो तर हे यश आपल्याला सहजासहजी मिळणार नाही। आणि आपण या ताकदीनं आम्ही तानंग ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी त्यामध्ये उत्स्फूर्त सहभागी होतो। तुम्ही आलात या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद। धन्यवाद। समाजात आभार मानायचे धन्यवाद।